पूर्ण आहे बरं दादा, परिसर आहे आता आई बी वरच्या जंगल बी पूर्ण अशीच परिस्थिती. ये रे रावसाहेब, बाय बाय. ये रे पुढे चालतो का? चला ना. रस्ताच पडलेला आहे डायरेक्ट. ठीक आहे दादा, हे बघा मुळाशी झाड हे घे समोरचं. पाटील आहे. मी 50 बिघ्याचा शेतकरी आहे. या गावामध्ये किमान 200 हेक्टर जमिनीचं नुकसान झालेलं आहे. पाटस्थळ या गावाला 200-300 एकर ते तर पाण्यातच आहे. ज्या ठिकाणी मी उभे होते पाटस्थळमध्ये उभे होत, तिथं 1-2 फूट पाण्यामध्ये आम्ही सर्वजण आम्ही सर्व उभे आहोत. तर आता काही अपेक्षा उरलेली नाही शेतकऱ्यांची. जे बोंड आहे ते बी सोडून गेले आणि नंतर काही येणार बी नाही. जे टाकलंय ते पण निघणार नाही. पुढचं आयुष्य कसं जगावं हा शेतकऱ्यांपुढे यक्ष प्रश्न आहे. त्याच्यासाठी शासनाने या 200 हेक्टरसाठी किमान इतर राज्याच्या धर्तीनुसार, पंजाबच्या धर्तीनुसार 50,000 रुपये हेक्टरी मदत द्यावी, हीच माफक. पाटील, मी अल्पभूधारक आहे, परंतु या 8 दिवसाच्या पाण्यामुळे इतकं अतोनात नुकसान झालेलं आहे. कारण उत्पन्न येणार होतं, पण निसर्गामुळे आता कुठल्याही प्रकारचं उत्पन्न हातामध्ये येणार नाही. संपूर्ण कुजून गेलेलं आहे. कपाशी कुजून गेली आहे, मका पडलेला आहे, त्याच्यानंतर कडधान्य तर कुठलंही आलेलं नाही. आणि संपूर्ण परिसरात जेवढं क्षेत्र आहे 500 एकरचं, त्या संपूर्ण परिसराचं नुकसान आहे शेतीचं. त्याच्यामुळे कमीत कमी शासनाने आता नुकसान भरपाई 100% जरी देता आली नाही, तरी कमीत कमी 50,000 रुपये शासनाने हेक्टरी 50,000 रुपयाची मदत या शेतकऱ्यांना द्यावी. कारण पुढे सण आहे आणि आता कुणाकडे असं घर चालवण्यासाठी आर्थिक भांडवलच राहिलेलं नाही. जे भांडवल होतं ते संपूर्ण शेतामध्ये अटकलं आणि जे भांडवल अटकलं ते आता वसूलच होणार नाही ना. उत्पन्नच काही येणार नाही तर काय विकणार तुम्ही? शेतकरी हा पुन्हा दिवसेंदिवस हा आर्थिक संकटात सापडतो आहे. त्याच्यामुळे शासनाने या शेतकऱ्याकडे, बळीराजाकडे लक्ष द्यावं आणि त्यांच्यासाठी मदतीचा हात पुढे करावा, एवढीच माफक अपेक्षा या गोंदूर ग्रामस्थांच्या वतीने, गोंदूर परिसरातील असणाऱ्या या अतिवृष्टीच्या नुकसानीमुळे एवढी अपेक्षा व्यक्त करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.